परिषदेला सर्व पत्रकार बांधव उपस्थित राहिले त्याबद्दल महायुतीचा धाराशिव कळंब विधानसभेचा उमेदवार म्हणून आपल्या सर्वांचे स्वागत करतो। धाराशिव कळंब विधानसभेच्या निवडणुकीसाठी महायुतीचे राज्यस्तरीय नेते मंडळी, या राज्याचे मुख्यमंत्री, शिवसेना पक्षाचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार व महायुतीच्या घटक पक्षातील मित्र पक्षातील सर्वच नेते मंडळींनी मला या निवडणुकीमध्ये महायुतीचा उमेदवार म्हणून या निवडणूक लढवण्याची आणि जनसेवेची संधी दिली त्याबद्दल सर्व नेते मंडळीचे आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर या धाराशिव जिल्ह्यातील महायुतीचे सर्वच नेते मंडळी, या जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत, या जिल्ह्याचे नेते माजी मंत्री आदरणीय राणादादा पाटील, या जिल्ह्याचे माजी खासदार प्राध्यापक रवींद्रजी गायकवाड, उमरग्याचे आमदार चौगुले साहेब, माननीय सुजितसिंहजी ठाकूर साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष व सर्वच पदाधिकारी, या सर्वांनी या निवडणुकीचा उमेदवार म्हणून माझ्या पाठीशी फार मोठं पाठबळ उभा केलेला आहे। त्याबद्दल मी या सर्वांचे आणि या सर्व घटक पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करतो। या निवडणुकीचा उमेदवार म्हणून या निवडणुकीचा उमेदवार घोषित झाल्यानंतर सर्व महायुतीतील पक्षाच्या साथीने या मतदारसंघामध्ये प्रचार यंत्रणा चालू आहे, मतदारांच्या गाठीभेटी चालू आहेत आणि यामध्ये प्रचंड असा लोकांमध्ये उत्साह आणि प्रतिसाद दिसून येत आहे आणि सर्व घटक पक्षाचे कार्यकर्ते पूर्ण ताकदीनं आमच्यासोबत उभे आहेत आणि आमची प्रचार यंत्रणेची सुरुवात व्यवस्थितपणे सुरू झालेली आहे। आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित सर्व पत्रकार बांधवांचं मी मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो आणि आजच्या या पत्रकार परिषदेसाठी आपल्याला माहिती देण्यासाठीच आजची खरं तर पत्रकार परिषद बोलवलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांची नियोजित 8/11/2024 म्हणजे परवाच्या दिवशी साधारणतः दुपारी 3 वाजून साधारणतः 2 वाजताची वेळ मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे या ठिकाणी धाराशिवच्या जाहीर सभेसाठी येणार आहेत आणि आपल्या महायुतीचे उमेदवार अजितदादा पिंगळे यांच्या प्रचारात जाहीर सभा होणार आहे। या माहिती देण्यासाठी आजची खरं पत्रकार परिषद आपल्या सर्वांना निमंत्रित केलेलं आहे। त्याचबरोबर पुढची माहिती सविस्तर आमचे नेते आदरणीय राणा आपल्याला देतील। आपल्या सर्वांचं परत एकदा मी देखील स्वागत करतो। धाराशिव जिल्ह्याच्या बाबतीमध्ये महायुती सरकारने गेल्या 2.5 वर्षामध्ये जे काम केले ते आपल्यासमोर आणि आपल्या माध्यमातून धाराशिवच्या जनतेसमोर मांडण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी एकत्रित येऊन घेतलेला आहे। गेल्या 2.5 वर्षामध्ये खूप मोठं काम महायुती सरकारच्या माध्यमातून होऊ शकले। अनेक आपले रखडलेले गेम चेंजर प्रकल्प जे होते ते मार्गी लागलेत, त्याला मंजुरी मिळाली, निधी मिळाला आहे, काम सुरू झालं आहे आणि या बाबतीमध्ये मला आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत हे पोचवायचं आहे की जे विषय आपल्यासाठी जिल्हा म्हणून महत्त्वाचे आहेत, आपल्या आर्थिक परिस्थितीमध्ये वृद्धी करण्याच्या अनुषंगाने, आपलं दरडोई उत्पन्न वाढवण्याच्या अनुषंगाने जे अतिशय महत्त्वाचे प्रकल्प आहेत, अनेक वर्षांपासून ज्याच्यावरती काम चालू होतं, असा एक प्रकल्प आता मार्गी लागतोय आणि येणाऱ्या कालखंडामध्ये नवीन महायुती सरकारच्या माध्यमातून हे प्रकल्प पूर्ण तर होतीलच, परंतु आपल्या जिल्ह्याचा आर्थिक कायापालट करण्याचा निर्धार आम्ही सर्वांनी घेतला आहे। दररोज एक असं गेम चेंजर प्रोजेक्ट प्रकल्पाच्या बाबतीमध्ये आम्ही आपल्याला माहिती द्यायचं ठरवलं आहे। आज
कौडगावच्या MIDCच्या बाबतीमध्ये आम्ही आपल्याला माहिती देणार आहोत। आपल्या सर्वांना कल्पना आहे की अनेक वर्षांपूर्वी 2,500 एकरवरती कौडगाव आणि बार्शीचा काही भाग असं आपण MIDC इंडस्ट्रियल एरिया प्रस्तावित केला होता। बार्शीतल्या 1000 एकरच्या बाबतीमध्ये थोडासा वेगळा विचार तिथल्या शेतकऱ्यांचा झाल्यामुळे ते 1000 एकर वगळण्यात आले आणि आपल्या धाराशिव तालुक्यातल्या कौडगाव या गावात जो भूभाग आहे तो साधारण 1,500 एकरचा भूभाग आपण या कामासाठी घ्यायचं ठरवलं। त्याचं भूसंपादन झालं। तिथे पहिला प्रकल्प जो कार्यान्वित झाला आहे तो 50 मेगावॉटचा 250 कोटी अंदाजे किमतीचा सोलरचा पॉवर प्रोजेक्ट आहे। सौर ऊर्जेवर आधारित वीज निर्मिती प्रकल्प जो महाजनकोने सुरू केलेला आहे। हा प्रकल्प जो आहे त्याला मान्यता 2019 मध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना आणि बावनकुळे साहेब हे ऊर्जा मंत्री असताना देण्यात आली। त्याचं काम पूर्ण होऊन तो प्रकल्प आता कार्यान्वित आहे हे मी आपल्याला आधीच सांगितलं। याच्या व्यतिरिक्त 2019 साली तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी महाजनादेश यात्रेच्या दरम्यान धाराशिवला आलेला असताना त्यांनी कौडगावला टेक्निकल टेक्सटाईल पार्क केला जाईल हे जाहीर केलं होतं। त्यांच्या सहकार्याने CEO MIDC यांना या प्रकल्पाचा अहवाल तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या आणि KPMG नावाची एक कन्सल्टन्सी फर्म आहे, मल्टीनॅशनल फर्म आहे, त्यांना ते काम देण्यात आलं होतं। त्या अनुषंगाने त्यांनी अहवाल जो आहे तो तयार केला। महायुतीचं सरकार परत आल्यानंतर हा प्रकल्प जो आहे तो पुढे नेण्याचं आम्ही सर्वांनी ठरवलं। त्याविषयी पुढाकार घेण्यात आला आणि विधानसभेमध्ये आपले आत्ताचे उद्योगमंत्री उदयजी सामंत यांनी जाहीर केलं की MIDCच्या माध्यमातूनच आता कौडगावला धाराशिवला टेक्निकल टेक्सटाईल पार्क होणार। त्या अनुषंगाने साधारण 100-125 कोटीचा पहिला मूलभूत सुविधांचा अहवाल तयार करण्यात आला। त्याला तत्वतः मान्यता देण्यात आली आणि 24 कोटीच्या रस्त्याच्या कामाची निविदा आता काढण्यात आलेली आहे। या प्रकल्पाच्या माध्यमातून आपलं उद्दिष्ट आहे की किमान 10,000 तरी रोजगार निर्मिती व्हावी, 10,000 मुलांना मुलींना तिथे नोकरी उपलब्ध व्हावी या अनुषंगाने नियोजन आहे। वेगवेगळ्या कंपन्यांच्या बाबतीमध्ये वगैरे बोलणं चर्चा झालेली आहे। महत्त्वाचा याच्यातला मुद्दा असा आहे की आपल्याला अँकर युनिट आणायचे आणि येणाऱ्या काळात महायुती सरकारच्या माध्यमातून इथे ज्या सवलती टेक्निकल टेक्सटाईल म्हणून पॉलिसी म्हणून जाहीर केलेल्या आहेत आणि त्याचबरोबरीने मराठवाड्यात ज्या सवलती दिल्या जातात याच्यामुळे स्वाभाविकपणे मोठे उद्योग इथे आकर्षित होणार आहेत। तर की आपल्या धाराशिवची आर्थिक परिस्थिती दरडोई उत्पन्न वाढवण्याच्या अनुषंगाने इथे उद्योग यावे यासाठी हे 1,500 एकरचं भूसंपादन करण्यात आलं। ती जागासुद्धा अशी आपण ठरवली जी मुंबईवरनं येणारी पाण्याची जी पाईपलाईन आहे ती देखील या भागातनं आहे आणि त्याचबरोबरीने हाय टेन्शनची लाईन पण आहे। त्यामुळे वीज, गॅस आणि पाणी हे उपलब्ध होतं आहे। आता महायुती सरकारने समोरचा जो रस्ता आहे कौडगावकडनं जाणारा बार्शी धाराशिवचा याचं काम देखील आता हाती घेतलं आहे, त्याची आपल्याला कल्पना आहे। तर मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि या कौडगावच्या MIDCच्या माध्यमातून टेक्निकल टेक्सटाईल्स हा जो नवीन आणि अतिशय महत्त्वाचा घटक आहे उद्योगातला, ज्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये आत्ता इम्पोर्ट होतं। आपण बरंचसं टेक्निकल टेक्सटाईल आयात करतो। अनेक परदेशातल्या कंपन्या इथे उद्योग टाकायला तयार आहेत कारण आयात केलेल्या मालावरती सध्या कर लागतो। तोच माल जर त्यांनी भारतात उत्पादित केला म्हणजे अगदी आपलं अस्थिरीकरणाचा शेततळ्याचा जो प्लास्टिक असतो ते प्लास्टिक असेल किंवा मल्चिंग पेपर असेल किंवा पॉलीहाऊसचे लागणारं प्लास्टिक असेल, बुलेट प्रूफ वेस्टमध्ये लागणारं केवलार असेल,
असे अनेक मुद्दे आहेत ज्याला प्रचंड वाव आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे एका निर्णायक टप्प्यापर्यंत हा प्रकल्प आलेला आहे आणि पुढच्या काळामध्ये इथे प्रत्यक्षात उद्योग आणून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीचं आमचं उद्दिष्ट आहे. आपले काही प्रश्न असतील तर आपण कृपया विचारावे. रोज एका महत्त्वाच्या प्रकल्पावर जिथे निर्णायक काम महायुती सरकारने गेल्या 2.5 वर्षात केलंय त्याची माहिती अगदी डिटेलमध्ये आपल्याला देण्याचं आम्ही ठरवलंय, जेणेकरून विकासावर बोलू ही जी आमची संकल्पना आहे आपल्या जिल्ह्याच्या बाबतीमध्ये महायुती म्हणून ती पुढे नेण्याचं आम्ही निश्चित केलेलं आहे. आपले काही प्रश्न असतील कृपया विचारावे. धाराशिव सोलापूर रेल्वे मार्ग आणि कृष्णा मराठवाडा प्रकल्प सिंचनाचं काम कधीपासून माझी विनंती आहे की रोज आपण एक विषय घेऊ. आज नाही आपल्या प्रश्नाचं उत्तर देतो, पण डिटेल्स जे आहेत ते आपण नंतर घेऊ. तुम्ही रेल्वेचं जे म्हटला, रेल्वेच्या बाबतीमध्ये ओरिजिनल उद्दिष्ट 60 महिन्याचं होतं, त्याच्यामध्ये आपण चेंजेस करून आता 30 महिन्याचं केलं. आणि दुसरं काय होता प्रश्न? कृष्णा मराठवाड्याचं जे पाणी येणं अपेक्षित आहे रामदऱ्यात ते डिसेंबरपर्यंत अपेक्षित आहे. ते मी आधी आपल्याला सांगितलं जाईल. मुख्यमंत्री महोदय परवा दिवशी येणार आहे. परवा दिवशी दुपारून मल्टीपर्पजला नाही. आता सध्या मुख्यमंत्री महोदयांची परवाची सभा एवढं आपलं फिक्स्ड आहे. बाकी जसं ठरेल तसं कळून आपल्याला. सॉरी, तिन्हीकडे आहे. आम्ही आता इथे आपल्याला याची माहिती देतोय. परांडालाही असणार आहे आणि उमरग्यालाही असणार आहे. त्याचे टायमिंग्स संबंधित आमदार महोदय देतील. आम्ही धाराशिवचं फक्त आपल्यापर्यंत पोहोचवतोय. ते त्यांच्या नियोजनाप्रमाणे कळवतील. दादा, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांची सभा होणार आहे का जिल्ह्यामध्ये? त्यांची सभा होणार आहेत का? आता विनंती आम्ही वेगवेगळी केलेली आहे. कोणाला काय स्लॉट मिळेल मला अजून नाही कल्पना, पण कन्फर्मेशन आलं की लगेच आपल्याला कळवलं. कोडगावचा जो स्पर्धेचा प्रोजेक्ट आहे किती वेळ 50 मेगावॉटचं आहे. अंदाजे 250 कोटीची गुंतवणूक झाली आहे आणि महाजनकोच्या मालकीचा आहे. BHELने तो प्रोजेक्ट मोस्टली कार्यान्वित केला आहे. टेक्निकल टेक्स्टाईलमधून साधारण किती रोजगार उपलब्ध होईल, म्हणजे किती जणांना रोजगार मिळेल आणि तिथं लागणारे जे मनुष्यबळ आहे कुशल अकुशल त्यासाठी शैक्षणिक जी व्यवस्था आहे ती पुरेशी आपल्या जिल्ह्यात आहे का, की बाहेरून परत आपल्याला कुशल अकुशल कामगार मागवावे लागतील? टेक्निकल टेक्स्टाईलमध्ये 3 प्रकार असतात. एक जे असतं ते रेग्युलर मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे वस्त्र निर्मिती. दुसरं जे असतं ते प्रोसेसिंग म्हणजे त्या वस्त्राला काहीतरी वेगळे गुणधर्म उपलब्ध करून देणं, त्या अनुषंगाने काम केलं जातं. आणि तिसरं जे आहे ते ॲक्च्युअल गारमेंट म्हणजे शर्ट पॅन्ट जे असेल त्याची निर्मिती. तर हे तिन्ही विषय जे आहेत ते आपण घेतोय. त्याच्यामध्ये मेडिकलचा खूप मोठा आपल्याला काम करायला वाव आहे. मेडिकलचं म्हणजे अगदी डायपर्सपासनं सॅनिटरी नॅपकिन्सपासनं जे आपण कोविड काळामध्ये बघितलं PPE किट्स वगैरे हे सगळं टेक्निकल टेक्स्टाईल आहे. त्याच्यावरती आपण भर देणार आहे. आणि डिफेन्स रिलेटेड पण काही विषय आहेत. आता टेक्निकल टेक्स्टाईलमध्ये सेक्टर जवळजवळ 14 आहेत. 14 वेगवेगळ्या सेक्टरमध्ये काम करत असताना काही मॅनपॉवर काही मनुष्यबळ जे आहे ते आपल्याला खूप उच्च शिक्षित लागेल, खूप ट्रेंड लागेल. दुसरं जे आहे ते जनरल लागेल, जनरल ज्याला आपण प्रशिक्षण देऊन चालू शकेल. आणि तिसरं जे आहे ते अनस्किल्ड लागेल. तर तिन्हीचा विचार केला. आपला एक त्याच्यामध्ये ॲडिशनल विचार हाही आहे की रेल्वेचा ट्रॅक जो साधारण 16 किलोमीटर आहे तो ट्रॅक पण या MIDC एरियापर्यंत आणायचा आहे, जेणेकरून माल वाहतूक जी आहे ती डिरेक्टली कंटेनर लोड करता येईल. ट्रेनमध्ये लोड करून सरळ JNPTला किंवा पोर्टलाही पाठवता येईल असे त्याच्यात नियोजन आहे. हाच प्रकल्प अति महत्त्वाचा. हा प्रकल्प अति हा जो MIDC प्रकल्प आहे कोडगाव अति महत्त्वाचा म्हणून समजला गेला. 2006 पासून याला ती मान्यता वगैरे प्रक्रिया झाली. नेमकं कुठं घोड आलं की ते 1000 एकर अक्वायर करायला आपल्याला म्हणजे आतापर्यंत त्या अपेक्षा होते. 2,500पैकी 1,500 केला आणि 1,000 चालेल नाही. 1,000 एकर हे बार्शी तालुक्यातलं होतं. तिथल्या शेतकऱ्यांची जी काही अपेक्षा होती ती कदाचित नियमाप्रमाणे आपल्याला पूर्ण करणं शक्य नव्हतं. आणि त्यामुळे 2-3 वेळेस चर्चा झाल्या. त्याच्यामधनं योग्य मार्ग निघाला नाही.
आणि आपल्याला कुठली जबरदस्ती वगैरे करायची नव्हती, त्यामुळे तो विषय आपण सोडला. मराठवाड्यामध्ये ज्या सवलती एकच सेकंद कधी विचारतो. अजित पवारांचा प्रश्न आहे की ठाकरे सेनेचे उमेदवार कैलास पाटील यांनी असा आरोप केला की महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर महायुती सरकारनं विकास कामाला स्थगिती दिली. नेमकी काय वस्तू? कैलास पाटील साहेबांनी जी महाविकास आघाडीच्या कामाला स्थगिती दिली म्हणून सांगितलं, त्याच्यानंतर दादाच्या माध्यमातून, सावंत साहेबाच्या माध्यमातून पाठपुरावा करून जे कामं मंजूर होऊन आले. तर तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो की कैलास पाटलांचं सवय कशी आहे त्यांची, की जे झालं त्याचं क्रेडिट घ्यायचं आणि जे त्यांच्याच्यानं होत नाही ते दुसऱ्यावर ढकलायचं. आता माझ्या गावचा वैयक्तिक एक रस्ता होता, त्या रस्त्याला मिसिंग लेंथमधून पाठपुरावा करून आपण आपले ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन साहेबाकडून पाठपुरावा करून इथून प्रस्ताव पाठवून दादांनी स्वतः 2 वेळेस महाजन साहेबाला बोलले आणि त्या रस्त्याच्या मंजुरीचा JR पडल्या कैलास पाटलांनी सांगितलं की ही माझ्या प्रयत्नानं मंजूर झालं. मागच्या 2 महिन्यापूर्वी जर एखादं काम कैलास पाटलाच्या प्रयत्नानं मंजूर होत असेल ह्या सरकारमधून, तर ह्या सरकारनं त्यांची अडवणूक केली असं कसं म्हणता येईल? एखादं काम आम्ही मंजूर करून आणलं की त्यांच्या फेसबुक अकाउंटवरून टाकायचं की ही आम्ही दोघांनी प्रयत्न केले आणि काम मंजूर झालं. मागच्या 2 महिन्यापूर्वीचाच किस्सा आहे. मग त्यांच्या मनावर जर हे काम मंजूर होत असेल तर त्यांच्या कामाला स्थगिती दिली असं म्हणणं योग्य नाही. झालेल्या कामाचं फक्त क्रेडिट घ्यायचं. मांजरा नदीवरच्या बॅरेजेसचा विषय आहे, त्या कामाला स्थगिती दिली असं त्यांनी एका भाषणात म्हणलं. माझी एक विनंती आहे, काय होतंय आपल्या प्रेसचं फ्लेवर दुसरीकडे चाललंय. आपल्याला प्रेस म्हणजे आमची विनंती काय आहे की आज महायुती ते केलेलं काम जे आहे ते जनतेपर्यंत पोचवावं. हे एक मिनिट, आपल्या जिल्ह्याची गरज काय आहे? आपल्या जिल्ह्याची गरज शाश्वत पाणी आहे. आपल्या जिल्ह्याची गरज काय आहे? रोजगार निर्मिती आहे. कुरघोड्या जे करायच्या कुरघोड्या करणं आणि त्याच्यातच आपण सगळ्यांनी आनंद मानणं, याच्या थोडंसं पलीकडे आपण जावं ही आपल्या सर्वांना विनंती आहे. वेगळी ड्रेस घेतील ना. आजचा मुद्दा जो आहे, माझी परत आपल्याला विनंती आहे, प्रेस जी आहे ती इंट्रोडक्शनची प्रेस होती, CM साहेबांच्या कार्यक्रमाची प्रेस होती आणि महायुतीचं जे मत आहे की आपण आपल्या जिल्ह्यातल्या राजकारणात सकारात्मकता आणूया. एक मिनिट, आपल्या जिल्ह्याच्या राजकारणात सकारात्मकता आणूया. ज्या गोष्टीची आपल्याला गरज आहे त्याच्यावरती बोलून आपण जे निरर्थक आहे, ज्या वैयक्तिक गोष्टी आहेत, आरोपात प्रत्यारोप जे आहे त्याच्यामध्येच आपण धन्यता जर मानायला लागलो तर जनता जी आपल्याला निवडून देते, ज्याच्या अपेक्षा आहेत की आपल्याकडनं काहीतरी त्यांचं भलं व्हावं, त्याच्याकडे दुर्लक्ष जे होत आहे. यामुळे आमची विनंती आहे की थोडा फोकस जो आहे तो या विषयावरती असावा. महाराष्ट्राचं जे फंड होतं ते कशामुळे नेमकं थंड झालं? तिन्ही पक्षातील वातावरण चांगलं झालं आहे का? काय म्हणतो? तिन्ही पक्षातील वातावरण चांगलं झालं का? महायुती तिन्ही पक्ष कसं आमची खूप मोठी महायुती आहे. एकदम खेळी मिळते त्याच्यावर आता आम्ही नाश्ता पण करणार आहोत. जिल्हाध्यक्ष म्हणले होते शिवसेनेतल्या एका बडा नेत्यानं आमच्यावर अन्याय केला म्हणते. जिल्ह्यातल्या शिवसेनेतल्या एका बडा नेत्यानं जिल्ह्यातल्या शिवसैनिकावर अन्याय केला असं महाराष्ट्र जिल्हा प्रमुख म्हणत होते. बोललो मी ह्या विषयावर, बोलूया आपल्याला. नाही, हे मुद्दे जे आहेत ना आपण ह्यांना कधी भेटू शकता? मराठवाड्यातल्या उद्योगधंद्यासाठी सवलती मिळतात, परंतु आपण टेक्निकल टेक्सटाईल पार्कला कोडगावचा मुद्दा, तसंच काही प्रस्तावित प्रकल्प आहेत का आपल्या जिल्ह्यासाठी? आपल्या काही लोकांनी बरेच आहेत, बरेच. नाही, माझी विनंती काय आहे की आम्ही एकदम आज सांगण्यापेक्षा रोज एक घेऊ ना. नाही, उद्योगाच्या बाबतीत सुद्धा काही इतर प्रकल्प आहेत ज्याच्या बाबतीत आपण भरीव काम केले. म्हणजे आता एक कोडगावचं जसं एक गेम चेंजर प्रोजेक्ट आहे, तसे आपले इतरही गेम चेंजर प्रोजेक्ट्स आहेत. एकापेक्षा जास्त आहेत MIDC. जे काम झालंय ते आपल्यासमोर आम्ही मांडू ना. आणि नक्कीच एकापेक्षा जास्त आहे आणि वेगवेगळ्या भागात आहे. असं नाही की सगळंच मर्यादित 1 किंवा 2 पक्षात आहे. आम्ही सगळीकडेच करायचा प्रयत्न करतो. टेक्निकल टेक्सटाईलसाठी साधारण पाण्याची उपलब्धी किती लागणार आहे? आपल्याकडे ते पाणी उपलब्ध आहे का? आपल्याला प्रोजेक्ट जे घ्यायचे ते आपल्याकडे जे उपलब्धतेच्या अनुषंगानेच घ्यायचे आणि शेवटी कोणी गुंतवणूक करत असला तर सगळं खातर जमा केल्याशिवाय तो बिलकुल येणार नाही. आपण 2 MLD पाणी जे आहे ते उजनीमधलं आधीच रिझर्व केलं होतं. MIDCने त्यासाठी डिपॉझिटचे पैसे नगर परिषदला भरले होते. तेवढं पाणी लागेल असं मला वाटत नाही. पण
गरजेनुसार ठरवू आपण. कारण MIDC पैसे भरते पण MIDCला पाणी मिळत नाही ते, कारण नगरपालिकेचा नेहमी वीज पुरवठा खंडित होतो, पाणीच मिळत नाही. त्याच्याबद्दल आपण इंडिपेंडेंटली बोलू, परंतु धाराशिवची पाणी पुरवठ्याची जी योजना आहे त्याच्यामध्ये आम्ही खूप जाणीवपूर्वक वेगळं नियोजन केलं आहे. येणाऱ्या काळामध्ये ती आम्ही सांगू आपल्याला खूप विचारपूर्वक केलं आहे. जे आमचं मूळ उद्दिष्ट आहे की धाराशिव शहरामध्ये दररोज पाणी मिळावं आणि 24/7 मिळावं, त्या अनुषंगाने आम्ही आपल्याला सगळे डिटेल देऊ. त्याचं प्लॅनिंग केलं आहे आपण म्हणत की गॅस, वीज आणि पाण्याची उपलब्धता आहे, परंतु आता तो प्रकल्प पूर्ण होऊन जो रिलायन्सचा गॅस पाईपलाईन आहे कार्यान्वित झालेला आहे. त्याचं काय रिलायन्सचा पाईपलाईनचा जो गॅस आहे चालू आहे तो प्रोजेक्ट. नाही मी परत एकदा रिपीट करतो, ती जी जागा आहे कोरगावची, तिथनं 3 महत्त्वाच्या गोष्टी चालल्यात. एक म्हणजे उजनीवरनं येणारं पाण्याची पाईपलाईन, दुसरं म्हणजे रिलायन्सची गॅसची पाईपलाईन. प्रोजेक्ट नाही, गॅसची पाईपलाईन जी चालली ना, हो पण चालू नाही चालू. परत रिपीट करतो, गॅसची पाईपलाईन जी धाराशिववरनं बार्शीला चालली आहे, ती पाईपलाईन वाहिनी जी आहे ती आपल्या एरियामधून चालली आहे. म्हणजे आपल्याला उद्या जर गॅस पाहिजे असेल तर त्यांच्याशी चर्चा करून तिथल्या तिथे उपलब्ध होईल. आणि तिसरा मुद्दा आहे तो हाय टेन्शन लाईन, उच्च दाबाची विजेची लाईन जी आहे, टॉवर लाईन, ती चालली. असा विषय होता. पिंगळे साहेब, धाराशिव कळमचे विद्यमान आमदार हे जनतेच्या संपर्कात 5 वर्ष झालं आणि आपण आता त्यांच्या स्पर्धेमध्ये आपण निवडणूक लढत आहे. आपल्याला कुठले मुद्दे घेऊन आपण आता निवडणुकीला सामोरे जात आहे? विकासाच्या सांगितल्याप्रमाणे विकासाच्या मुद्द्यावरच आमची निवडणूक राहणार आहे. फक्त संपर्कात आहे, लग्नाला जातो, बारशाला जातो हा विषय नाही. तर विकासाचे आपल्या या 5 वर्षामध्ये जो या मतदारसंघाचा विकास पूर्णपणे थांबला आहे म्हणण्यापेक्षा या मतदारसंघाचा पूर्णपणे भ्रमनिरास झाला आहे धाराशिव कळंब मतदारसंघाचा. ते मुद्दे घेऊन आम्ही निवडणुकीला समोर जाणार. विकास म्हणजे काय सांगाल का? हां, विकास म्हणजे काय? विकास आणि विकास म्हणजे काय की आपल्या ह्या धाराशिव मतदारसंघामध्ये एखादा मोठा कुठला प्रोजेक्ट ह्या 5 वर्षात आला का हे तुम्ही सांगा. अगर आज धाराशिव शहराची या रस्त्याची काय अवस्था झाली, तुम्ही कळंब तालुक्यात या कळंब तालुक्यातले जे गावाला जोडणारे रस्ते त्या रस्त्याची काय अवस्था आहे? तुमच्याकडे काय योजना आहे? कसं विषय काय या मतदारसंघाचा त्याला मांडू द्या ना. उमेदवार आहेत तुम्ही प्रेस वेगळी घ्या ना, आमचं फोकस आहे.